तुम्ही प्रेमाने एकमेकांशी बोलूच शकत नाही का? काय झालंय? अरे वा, छान दिसताय दोघं जण. डेटवर वगैरे चाललायत की काय? सोहम सांग ना त्यांना आपण कुठे चाललोय ते. कुठे अशा ठिकाणी जाताय का जे मला तुम्ही सांगू शकत नाही? नाही नाही दादा, तसं नाही आहे. आम्ही ॲक्च्युली बाबांकडे चाललो आहे. बाबा? कोण? हो, सुमन सरांकडे. पण तू 2 दिवसाची मुदत तुझ्या आईला दिली होतीस ना, मग आत्ता एकदम जाण्याचा निर्णय का घेताय? दादा, तुम्हाला खरंच वाटतंय का की ती बाई 2 दिवसात मुकाट्याने तिचा गाशा गुंडाळून हे घर कायमचं सोडून निघून जाईल म्हणून? इम्पॉसिबल आहे. तसं असताना तर ती कधीच गेली असती, पण नाही, ती इथेच राहणार आहे, इथेच ड्रामे करणार आहे. कधी आजारपणाचं सोंग तर काहीतरी नवीन नाटक. आणि दादा, आता आम्ही काही कायमचं घर सोडून नाही जात आहोत. आम्ही फक्त पप्पांना भेटायला जातोय. तिला पण तर कळायला हवं ना की मी किती सिरियस आहे या गोष्टीबाबत. ते नाहीतर तिला काय वाटेल की तारा फक्त बोलते, करत काहीच नाही. तारा, योग्य निर्णय. कधी कधी आपल्या नात्यांपासून आपण दूर गेलो ना की त्या नात्यांची खरी किंमत कळते आपल्याला. दादा बरोबर आहे तुझं, पण माझं म्हणणं फक्त एवढंच होतं की ते पूर्णपणे बऱ्या झाल्या ना. अरे ती बाई बरीच आहे. तारा, तुम्ही समजवा ना त्याला. आता तिला काहीच झालं नाहीये. जर ती आजारी असती तर तिने अशा प्रदक्षिणा घातल्या असता का होळी भोवती? ते तमाशे केले असते का सगळे? आजारी व्यक्तीला एवढं जमणार आहे का? नाटकच आहे ती, ड्रामाच आहे हा. नाटकं करते ती बाई. खरं सोहम, अरे साधं लॉजिक आहे. जी बाई एवढी आजारी आहे तिच्यात एवढी एनर्जी येते कुठून, सांग ना. फक्त तुम्हाला एवढंच सांगतो, बाहेरच्या माणसामुळे हे घर सोडण्याची तुमच्यावर वेळ येऊ नये. कारण हे घर तुमचं आहे, तुमचा हक्क आहे या घरावर. घर नाही सोडावं लागणार दादा, पण ह्या माणसाने माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला नको का? तो कायम माझ्या विरोधातच स्टँड घेत असतो. मला घरच्यांशीही लढावं लागतं आणि ह्या माणसाला माझं म्हणणं पटवून द्यायला सुद्धा मलाच लढावं लागतंय. बघ दादा काय बोलते. मी नाही घेत का हिच्यासाठी स्टँड? कधीच घेतला नाहीये का? मागच्या वेळी पण ही घर सोडून गेली तर मी आलो होतो ना तुझ्या मागे. ते मी 10 वेळा बोलल्यावर तू स्वतःहून कधीच पुढाकार घेत नाही. ऐक ना तारा, तारा माझा ऐक तारा. हे बघ, मला कळतंय की तुला खूप त्रास होतो. बरं, मी तुला एक प्रॉमिस करतो की परत जर त्यांनी नवीन नाटक किंवा सोंग उभं केलं ना तर मी स्वतः त्या बाईला घरी सोडून येईन.